आपण उपाशी राहून आपल्या मुलाचं पोट भरणं हा विचार करणारा फक्त एक बाप. रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने चालून आपल्या मुलाला महाग बूट मिळावा ही इच्छा ठेवणारा ही बापच. आपण पडक्या साध्या कशाही घरात राहिलो तर आपला मुलगा बंगल्यातच राहावा ही इच्छा करणारा बाप. आणि जीवनामध्ये सगळी दुःख स्वतःच्या वाट्याला यावीत आणि जगात आपल्या पोरांनी सुखच बघावं ही भावना मांडणारा फक्त बापच. 2009 साली या जगातून माझ्या बापाने तर माझा निरोप घेतला, परंतु तुमच्यापैकी किती जणांनी या बापाला कडकडून मिठी मारली आहे? किती जणांनी आपल्या मनाच्या भावना या बापाला सांगितल्यात किंवा त्याच्या तुमच्याबद्दलच्या असलेल्या भावना तुम्ही कधी समजून घेतल्यात? मला या गोष्टीचं कुतूहल वाटतं. मी मराठवाड्यातून येतो. आमच्या मराठवाड्यात कसा विषय आदराचा आणि प्रेमाचा आहे मला माहिती नाही. कदाचित ही अवस्था सगळीकडचीच असावी. एका ठराविक वयानंतर वडील आणि बापांचा संवाद म्हणजे एक 4-5 वाक्याचा शब्दाचाच राहतो. मग तो आदराचा असेल का भीतीचा असेल. मुलांमध्ये काही काळानंतर अवस्था येते ते पालकांशी बोलत नाहीत. मी माझ्या आईला भेटायला गेल्याच्या नंतर माझी आई मला म्हटली, भैया तू सगळी कामं करतो, तू पोरांसोबत वेळ घालव. मी म्हटलं आई का? म्हणजे एका ठराविक वेळेनंतर पोरं आपल्याशी बोलत नसतात, ते त्यांच्या विश्वात गुंततात. आपण कधी विचार करतो का की आपल्या बापाने जगामध्ये नाही त्या भानगडी करून आपल्याला शिकवलं, मोठं केलं? मला तर फार कौतुक वाटतं की एक आमचं म्हणजे माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो. माझ्या आजोबांना मी पाहिले, माझ्या आजोबांना पाहिले, माझ्या वडिलांना पाहिले किंवा कुठल्याही बापाला, माझाच बाप नाही सगळ्या जगाचा बाप, कोणताही बाप घ्या, की यांना जर म्हटलं की तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी घ्या तर ती व्यक्ती खूप विचार करते. पण मुलांनी फक्त येऊन म्हणावं की मला आज एवढे पैसे लागणार आहेत, मला हे करायचं, तो बाप क्षणाचा उसंत न करता ती गोष्ट या माझ्या मुलांसमोर कशी येईल? कसलं प्रेम असेल हे जगामध्ये? मला वाटते सर्वोच्च प्रेम असेल, त्यापेक्षा सर्वोच्च त्याग असेल. बाप, वडील, पिता ह्या भावना फक्त गेल्यावरच त्याचा विचार करायचा का? हवा असेपर्यंत त्या भावना, त्यांच्याबद्दलचं प्रेम कुठेतरी प्रगट करा. त्या व्यक्तीला कधी स्पर्श करून बघा, त्या माणसाचा तुमच्यामध्ये किती अडकलेला आहे तो जीव. बापाचं प्रेम असं वाटतं की मुलगी सासरी जाताना जो बाप रडतो तेच बापाचं प्रेम. ज्यावेळेस कामधंद्याला, प्रगती करायला स्वतःच्या पोटचं पोरगं घर सोडत असतं ना, तेव्हा तो बाप तुटून पडलेला असतो. जगात कोणत्याच बापाला आपला मुलगा आपल्यापासून दूर जावासा वाटत नसतो. आणि हे मला कधी कळतंय? बाप झाल्यावर. आज माझा मुलगा शाळेत 10-15 मिनटं तरी उशीर आला तर मी 50 फोन करणार, स्वतःला त्रास करून घेणार. मग विचार करा की आपण तर आपल्या बापाला सोडून 25-25 तासाच्या अंतरावर कधी कधी तर विदेशात राहतो, कधी राहतो. या बापाचा जीव आपल्या प्रगतीसाठी तो माणूस काय मुरड घालत असेल? या भावनाचा कधीच आपण विचार करत. आपण या आभासी जगात जगतो आणि आपल्याला वाटतं की हीच माणसं. मी तर म्हणतो की या आठवणीत, या प्रेमात, या विषयात जगा. बाप हे असं विश्व आहे, त्याची महती तो गेल्यावरच कळतो. त्यामुळे त्याला गमवू नका, त्याला जीव लावा आणि संवाद वाढवा. त्या बापाला तुम्ही घडघड घडघड बोला, त्याच्या शिव्या खा,
आणि तो माणूस जेव्हा तुम्हाला शिव्या देतो ना, त्याचा आनंद फार वेगळा आहे. दुर्दैवानं ती शिव्या खाण्याची वेळ माझ्या नशिबात नाही आहे. ऐकली ती पप्पाची स्तुतीच. मी पुन्हा पुन्हा म्हणतो, बाप म्हणजे बाप. त्या बापाला जपा आणि त्या बापाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. अहो, या भूतलावरच असताना नाही, कितीतरी पिढ्या, कितीतरी जन्म घेतले तरी तो बाप आपलं लेकरू म्हणून आपली काळजीच करत असतो. बाप हा बापच असतो.